ज्ञानाली डुओ मी विसरले होते. सो आज आम्ही एक नॉर्मल असा छोटासा ब्लॉग करतोय. खूप दिवसांनी करतोय. आमचं ना जरा इनॅक्टिव्ह होतोय आम्ही थोडं, माफ करा. पण आहे ना आता आम्ही एक असा नाही का आम्ही एक रील बनवणार आहे. रील आधी आमची पोस्ट होईल, त्यानंतर हा ब्लॉग येईल. सो आमची आम्ही एक रील बनवते तेव्हा रील आम्ही करतोय. सो आम्ही त्याचा BTS शूट करायचा निर्णय घेतला. तेवढं जरा कंटेंट होतं ना गाईज. चलो आवडताना भेटतो आता आम्ही तुम्हाला. आम्ही तयारी ब्रँडेडची साडी बघायची तुम्हाला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. आम्ही आता जरा टेरेसवर जातो. कसं दिसतंय अमेझिंग. सो आता आमचं हे तोंडाचं झाले. तोंडाचं म्हणजे आम्ही फक्त आज काजळ लावले आणि हे टिकले आणि मी रडतीये. मला सहनच होत नाही काजळ बिजळ काय काय बघा. आणि आता माझ्या हे तुम्हाला हे माझे केसेस आहेत. हा आता ते थोड्या दिवसांनी ना सॉरी थोड्या वेळात मोठे होणार आहे. आम्ही एका मिनिटात करून मोठे करून टाकणार आहे. आता आम्ही आमचे केस वगैरे आवरतो आणि आम्ही तुम्हाला परत भेटतो. आणि आम्ही आता विचार केला एवढं साडी बिडी घातली तर अजून 2 4 5 6 रील काढून टाकू. हे पट्स किती वेळ लागतोय घालायला. आणि आज ऊन पण खूप आहे, पाऊस पण. आणि मस्त मस्त फोटो आहे त्याला. ती नथ पडूपर्यंत आम्ही पटकन काहीतरी करून घेतो. चला हे तुझी वेणी दाखव. अरे कुठे अजून घातलीस? नाही त्यांना दाखव ना कुठली लावणार. नाही ते सरप्राईज ते लावलं बरोबर. हे पण बघा तर होतं ते माहिती केस बरी. आता तिला वेणी लावते कारण ही तयार आहे. येस चला काहीच प्रणाली इज रेडी. हे पहा ये नॅनू झालेली आहे रेडी, तुम्ही बघू शकता. केस पण जरा तिची घनदाट मोठी झालेली आहेत. मला यायला आवडतं. असं एक तेल आहे आमच्याकडे, तुम्हाला ते तेल हवं असेल तर DM करा. त्या तेलात अर्धा तासात केस वाढतात. येस हे बघा. येस ते पण काही तुम्ही DM करू शकता. यू कॅन. केस दाखवते मी तुम्हाला. आज दिवसभर ह्याचाच फ्लेक्स करणार मी. दिवसभर आता ते झोपेपर्यंत ही वेणी काढणार नाहीये, कारण कसं ज्यांना कमी असते ना त्यांना लय समजतं काय. आणि ते उन्हात माझे डोळे पण उघडे राहत आहेत. आणि मला पण आता कसं तरी व्हायला लागले डोळ्याला जरा. पण आतापर्यंत आम्ही फक्त फोटो काढले का. अजून जलतरंग राहिला आमचा ते करतो आता शूट. जर समजा उडून ते दुसऱ्याच्या ह्याच्यावर गेली मग नैनू नाचके दिखा. कसं ते करतो आता. सो गाईज आम्हाला थोडीशी लाजच वाटते. आम्ही कसं असं आवरून लोक आहे ना पार असे गार्डन वगैरे मध्ये जाऊन एखादं डेस्टिनेशन जाऊन असे. आम्हाला कधी जमायचं. आम्ही त्याच्या टेरेसवर आलो तरी माझी एवढी तसं इथं कोण नाहीये कारण दुपारची वेळ आहे, सगळे झोपलेले. आम्हाला पण नॅनू माईक गाणं बोल माईक मध्ये जाऊन. काय त्यांचं माईक इकडे इथं चांगला येतोय फोटो आणि व्हिडिओ दोन्ही. डोळे नाही ना राहत, करायचं काय. आता उरलेला आम्ही शूट करून घेतो, कारण मला हे असं आणि आता हळूहळू नाही का आमच्याशी केस थोडे वर असं हा पदर फेकून बिकून तर ते होतच नाही आता आमचं. आणि हिची वेणी पण आता जरा उडवली होती हिनी, पण ती तुटायला आली होती म्हणून सॉरी परत नको करू. बाबा निघाली बेगाली ना इज्जत जाईल तुझी. ए थंबनेल थंबनेल मध्ये मी केस उडवू का. आहे पडतील. नाही जलतरंग करते जलतरंग. घेतलाय थंबनेल मी केवढा दिला ना पण. आता करतो पुढचं शूट. येस गेली बाई सगळी अख्खी डायरेक्ट माग नाही गेली. लय थांबली. हाऊस पिकली आमची. गाईस तुम्ही आमचं फेस बघू शकता. झालं हाऊस पिकली. आणि मी काय बोललो होतो 4-5 रील. आणि ही निवड परत फिरवलं मला चक्करच आली जरा. नाही तुम्ही ते बघा रील मध्ये कोण पडले. मीच पडले. आणि वरती जाताना बघ ना कशी झाली. चांगलं होतं. आल्यावर हे बघा ना धुमताना असं झालं. काहीतरी वेगळं झाले. येस पण ठीक आहे आता आम्ही चेंज वगैरे करतो. आणि हा ब्लॉग खूप छोटासा होता, पण आम्ही असा विचार केला की आता कसं कंटेंट क्रिएशन चालू केलं तर थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण राहिलं पाहिजे. मधूनच कट ऑफ झाल्यासारखं नको. आणि आता मध्ये ना जरासं. आणि नॅनू पण जरा गावाला चालली. मी आजच चालली आहे. आज रात्री. उद्या कुठं आजच. मग ही पण जाणार आहे पण ही परवा जाणार आहे. येस
सो आम्ही मग विचार केला की आता भेटतोय तर परत लवकर भेटणार नाही तर काढून घेऊया पटापट. Yes. आता सगळं ना आम्ही मेन इनॅक्टिव्ह राहायचं कारण काय असतं आम्ही दोघी आता ना 2-3 दिवस खूप पाऊस होता तर मग मी हिच्या घरी येणं किंवा हिने माझ्या घरी येणं शक्य होत नाही. येस. त्यामुळं मेन आमचं नाही कारण आता असतं. ऍक्च्युली ना मी आज सकाळी तोच विचार करत होते की मी काहीतरी आता आयडिया काढणार आहे जेणेकरून हिच्या घरी आणि माझ्या घरी तरी पण काहीतरी कंटेंट बनत राहील आमचा. म्हणजे आम्ही ते ट्राय करणार आहे. तुला सांगायची विसरली. नाही विसरले नाही मी फुल कोणतं कंटेंट ग. अगं कंटेंट म्हणजे काहीतरी आपण करू शकतो करू ना, शकतो. जेणेकरून अकाउंटला म्हणजे ग्लिच नाही पडणार. ब्लीच नाही सॉरी ब्रेक नाही ब्रेक लागतो ना आमचा. हम्म. तसं तर आता आम्ही कॉलेजला गेलो होतो तेव्हा आम्ही शूट केलं त्याच्यावर डायरेक्ट आता आम्ही आता शूट केलं. हो. सो जमलोय आम्ही. आजसाठी एवढंच. नाही आम्ही कपडे चेंज करून भेटतो. हां चालेल. झाले आमचं शूट वगैरे चेंज पण केले आता फक्त हे काढायचंय. मी खरं तर हे काढणार नव्हते. बोल मी काढते. येस तर मी हे काढणार नव्हते पण मला जरा नाही कमी सांगितलं बाहेर चालली आहे मी तर मग माझं हे कसं कसं आहे लोकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. पण कसं आहे माहिती का मी आता फक्त हा गजरा काढते कारण केस कशी काढणार आपण त्यांना सांगितले ना. अरे आमचं केसांनी वाढली. शेट हो. का बघा मी फक्त गजरा काढते. यांनी वाढवलं हा हे आणि मग हे झाड असतं ना हे हे आहे. दोघांचे पानं असे करायचे. येस. ही स्नेक आहे रवडून त्यानंतर ते ह्या वाटलीत भरायचे आणि मग ते आम्ही डोक्याला लावतो. निघालेला आहे. थांब जरा खरं तर आम्ही सांगणार होतो की हा आपण मोगऱ्याचा खरा गजरा आहे पण जाऊ. वाव. तुम्हाला जर अशी केस हवे असतील तर प्लीज 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 DM करा. मी तुम्हाला ऑइलचा एवढा कॉन्फिडन्स हा. तर आज आम्ही एक हा छोटासाच असा व्लॉग केलाय आणि आम्ही आता ना छान छान आयडिया घेऊन अजून येऊ जरा मी गावावरनं आले की. काही लगेच येणार आहे 2 दिवसांनी. जास्त दिवस जास्त दिवस नाही राहत मी. येस. मम्मी शिवाय नाही राहत मग मम्मी पण येते. सो मग त्यानंतर आम्ही परत भेटू आणि आम्ही परत आज छान छान व्हिडिओ काढू. आम्हाला परत कॉलेजला सुद्धा जायचं आहे ना गं. पण आता काय माहिती बघू कसं होतंय. आमचं कॉलेजचं काम झालं. वाव आपण हे सगळ्यातलं करू शकतो. ये सब क्या देखना पड़ रहा है. मी ना लहानपणी काहीच असा गजर लावायचे. ओके माझी मम्मी ना मला असा गजर लावायची अशा आणि मग मी अख्ख्या गावावर कसं दिसतं ना ते आणि नंतर ना असा इथं असा क्लिप लावणार आणि असा गजर लावणार आणि मी सगळीकडे फिरून येणार. तेव्हा केस एवढीशीच होती ना कुठं लावणार मग मम्मी अशी करायची. मग ते असं आता मी तुम्हाला सांगते हा ब्लॉग नाही सॉरी व्हिडिओ हा व्हिडिओ जर मी रात्री 7 पर्यंत चालू ठेवला तरी ती अशीच बोलत राहील. अरे सॉरी मग एंड पण केला पाहिजे हा थोडासा. हा चला आम्ही आता थांबतो कारण मला घरी जायचंय मला हा, हिलाच घाई, आवरायचंय. हिला गावाला जायची. आवरायला लागेल ना जरासं दप्तर नाही बॅग. आता बोलू मी आतापर्यंत बस वगैरे ते हा हा चला चला. आतापर्यंत ठीक आहे नाही थांब काहीतरी मी म्हणली आतापर्यंतच काय म्हणणार आहे काय माहिती. आजसाठी येस बस. येस भेटूयात बघत next राहा आमचे video मध्ये. व्हिडिओ. आम्ही माहिती आम्ही जरा आता हे झालोय कमी झालोय नाही, काहीतरी इनॅक्टिव्ह idea झालोय काढतो पण आम्ही आता काहीतरी आयडिया करून Yes. ऍक्टिव्ह होणार आहे परत. जस्ट गिव्ह अस सम टाइम. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कधी पर्यंत म्हणताय लवकर बस स्टे सेफ स्टे ट्यून. या बाय.